तेल्हारा तालुका कृषी कार्यालयात हरभऱ्याचं परमिट मिळवण्याकरता शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे। अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे येथे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले। अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला व परमिटचे शांततेत वितरण करण्यात आले। कडधान्य पिकांमध्ये हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे। हरभरा पिकाची लागवड कोरडवाहू तसंच बागायती क्षेत्रातही केली जाते। कोरडवाहू क्षेत्रात हरभरा लागवडीला जास्त प्राधान्य दिलं जातं। हरभऱ्याचे पाकेट शेतकऱ्यांना अनुदानावर मिळते, त्याकरता परमिटची गरज असल्यामुळे परमिट मिळण्याकरता शेतकऱ्यांचा तालुका कृषी कार्यालयात आटापिटा सुरू असून अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी चांगले संतप्त झाले। त्यांना शांत करण्याकरता तेल्हारा पोलिसांना मध्यस्थी करावी लागली। हरभऱ्याची प्रति हेक्टरी उत्पादकता वाढवण्यासाठी आपणास सुधारित जातीच्या बियाण्यांचा वापर, योग्य लागवड पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे। अलीकडच्या काळात हरभऱ्याचे विकास, विश्वास, फुले G12, विजय, विशाल, विराट, विहार, कृपा, दिग्विजय यासारखी भरपूर उत्पादन देणारे आणि रोगप्रतिकारक नवनवीन सुधारित वाण प्रसारित झालेले आहेत। सुधारित वाणांचा प्रसार होऊन सुद्धा शेतकरी आपल्या कडीलच बियाण्यांचा पेरणीसाठी उपयोग करतात। अशा बियाण्यांची उगवण शक्ती, भौतिक शुद्धता आणि जोम कमी असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही। सुधारित वाणांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांना हरभऱ्याचं अधिक उत्पन्न मिळेल। सुधारित वाणांमध्ये सुद्धा शुद्ध व दर्जेदार बियाणे वापरणे गरजेचे असते। शेतकऱ्यांना अनुदानावर हरभऱ्याचे बियाणे मिळते, याकरता महाबीचे परमिट आवश्यक असते। त्याकरता शेतकरी तालुका कृषी विभागाच्या कार्यालयावर तोबागर्दी करत आहेत। इथं असलेल्या सर्व कास्तकार लोकांना रब्बी हरभऱ्यासाठी परमिटची आवश्यकता आहे। मात्र इथं कृषी विभाग कार्यालयामध्ये दरवर्षी हे 30 वर्ष मी पाहत आहोत, दरवर्षी परमिटाचा जो साठा आहे तो मुबलक नसतो। शेतकऱ्यांना याचा परिणाम सकाळपासून शेतकरी इथं उपाशी आलेले आहेत। याच्या मागे काहीतरी चांगली अंमलबजावणी झाली पाहिजे व शेतकऱ्यांची ही जी पीडा होत आहे ही त्यांची पीडा इथं थांबवली गेली पाहिजे। हे शेतकऱ्यांना आज शेतकरी हा ग्रासलेला आहे, त्यांची हे क्रूर थट्टा आहे शासनामार्फत, असं मी त्यांना एक विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आपले टेबल वाढवावे व परमिट वाढवण्यास मदत द्यावी। शेतकऱ्यांना लवकरात लवकर परमिट हे मिळाले पाहिजेत, याकरिता आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे। अन्यथा हे जर झालं नाही तर आम्ही इथं तीव्र आंदोलन छेडू, असं आम्ही लोकजागरच्या वतीनं इथं त्यांना एक निवेदन देतो। त्यानंतर आम्ही एक इथं लक्षणीय आंदोलन छेडू व इथं आम्ही थांबतो। अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत बसावे लागते। वेळ आल्यास रिकाम्या हाताने सुद्धा परतावे लागते। त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम संपून शेतकरी आक्रमक झाले। यावेळी उपस्थित लोकजागरचे तालुका अध्यक्ष अमोल जवंजाळ यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी करून अधिकचे टेबल वाढवून शेतकऱ्यांना दिलासा दिला। शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता तेल्हारा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलेश देशमुख, सुधाकर गवार गुरु, हेड कॉन्स्टेबल राजू इंगळे यांनी शेतकऱ्यांना शांत करून शांततेत परमिटचं वितरण करण्यात आलं। विदर्भ न्यूजसाठी तेल्हारा येथून गुरुदेव इसमोरे यांचा हा वृत्तांत।